नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडं काल नागपूर पोलीस प्रिझन कॉन्स्टेबल जे फिजिकल टेस्ट रिझल्ट आहे, तर 27 मार्च 2026 आलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला विद्यार्थ्यांचे ॲप्लिकेशन नंबर पाहायला मिळतील. नंतर त्यांची चेस्ट नंबर आणि 1600मध्ये किती मार्क पडले, नंतर 100 मीटरमध्ये, आणि नंतर शॉर्टपुट म्हणजे गोळाफेकमध्ये किती मिळाले. तर टोटल बघा, एकंदरीत आपण मिनिमम ॲव्हरेज पाहून घेऊ की विद्यार्थ्यांना किती ॲव्हरेजमध्ये पडलेले आहेत. तर पाहू शकता बघा, विद्यार्थ्याला 45 पडलेत. 18 + 15 + 12 म्हणजे 100. शॉर्टपुटला फक्त 12 पडलेत आणि 100 मीटर आउट ऑफ आहे 15. बाकी 1618. खूपच छान मार्क पडले त्याला. चेस्ट नंबर 10 606. नंतर बघा 43 आहेत. 18 + 10 + 15 यांना 100 मीटरला 10 पडलेत. नंतर हे बघा 45. विद्यार्थ्यांनी भारी मारलेत कारागृहाचे पण. 18 + 12 + 15. चेस्ट क्रमांक 10 619. नंतर इथे बघा 45. खूपच 45चे विद्यार्थ्यांनी मारलेत. 18 12 15. कोणी 100 मीटरमध्ये 15 घेतले, कोणी शॉर्टपुटमध्ये 15 घेतलेत. तर 10,623 चेस्ट नंबर. नंतर बघा इथे 43 आहेत. 47चा बघा विद्यार्थी, बघा 47चा. 20 + 12 + 15 फक्त 100 मीटरमध्ये याचे 3 मार्क कटलेत. 47 मार्क. नंतर 45 मार्क. म्हणजे विद्यार्थ्यांना 40च्या वरी मार्क पडलेले दिसत आहेत. एकंदरीत सरासरी 43 45. हे बघा 45 मार्क. 18 12 15. नंतर 43 41 47 मार्क. हे बघा का इथे 20 12 15. खूपच छान मारलेले आहेत विद्यार्थ्यांनी. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी PDF आहे तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक असेल किंवा ऑफिशियल नागपूरचे प्रिझन कॉन्स्टेबलची लिंक पाहायला मिळेल. तिथून पण तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता. तर हे एकंदरीत 27 मार्च 2026 रोजी झालेल्या ग्राउंडचे रिपोर्ट आहेत, म्हणजेच निकाल आहेत. तर हे बघा 45 मार्क आहेत. म्हणजे खूपच विद्यार्थ्यांनी छान मार्क घेतलेले आहेत, जेणेकरून यांना लेखी परीक्षेमध्ये नंतर NCCचं C प्रमाणपत्र अजून खूपच राहिलेले आहे यांचं बाकी. अजून आता सूचना वेळोवेळी येत राहतील. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण आता हे कारागृहाचं पण घेणार आहोत. आता पाठीमागे आपण पोलीसचं घेतलं, आता कारागृहाचं पण घेणार आहोत. आणि वेळोवेळी सूचना वगैरे असतील तर ते आपण अपलोड करतच जाऊ. आता थोड्या दिवसांच आता ग्राउंड वगैरे झाले असल्यावर लेखी परीक्षेची तारीख डिक्लेअर करतील. आणि नंतर पुन्हा लेखी परीक्षेचा रिझल्ट, पुन्हा लेखी प्लस मैदानी चाचणीचा रिझल्ट, यादी, आणि नंतर पुन्हा प्रोव्हिजनल लिस्ट, प्रतीक्षा यादी. तर अजून खूपच दिवस बाकी आहेत. तर बघा 45 मारलेले आहेत ग्राउंड. 45 म्हणजे एकंदरीत 45 40च्या वरी खूपच विद्यार्थी आहेत. 43 मार्क. ग्राउंडला जास्त घेतलं म्हणजे लेखीला पण जास्त घेतले की सिलेक्शन लिस्टमध्ये नाव असणारच आहे. 45 मार्क बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा. हे बघा 47 मार्क. आता हे खूपच PDF जास्त आहेत, आता तर अर्धे झालेत. तर भेटूया पुढे व्हिडिओमध्ये. तर PDF प्रोव्हाइड करतो मी टेलिग्रामला, किंवा तुम्ही ऑफिशियल लिंकवरून पण डाउनलोड करून घेऊ शकता. तर धन्यवाद, थँक्यू सो मच. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. आणि नक्कीच अपडेटमध्ये राहण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा.
आणि कमेंट पण करा. थँक्यू सो मच. भेटूया पुढे.